झोपता का तुम्ही गुन्हेगारांना आणि झोप जागा होता? त्याची बायको थोडी पोलीस आहे की काही होणार नाही, तुझा नवरा आहे पोलीस. खात्री आहे तुला की काही होणार नाही, पकडणार नाही, तावीत घातलाय तू, लोक देवाचं नाव घेते, तू त्याला समाधान देते, मग कशाला टाकेल तुरुंगात? जर टाकायला भेटत आहे तुझ्या घाणेरडी मरशील बरं. कशाला चिडते? अंधारात काही वाईट नाहीये तूही. नाहीतर चेहऱ्यावर रुमाल टाकला की सर्व सारखंच असतं. काय परी आणि काय तू. आणि अभयला इन्फॉर्मेशन देतेच तू गुन्हेगारी जगाची, की मारतोय एकामागे एक गुन्हेगार. अशी होते प्रगती, पण समझोता करावा लागला बिचाऱ्याला किती. अशी बायको करावी लागली. तसेही कसेही खाऊ घालते ना तू रात्री. म्हणून आहे तुला खात्री, फारच एक चत्री. आणि अभयला शहाणा समजली होती मी, पण तू एक चत्री. नवरा पोलीस आणि बायको छोटा चत्री. हे काय होतं मूर्ख? काहीही नाही. पिक्चरमध्ये होता छोटा छत्री. आम्ही थोडे खरे गुन्हेगार नावानं ओळखतो. तुझ्यासारखे बाई कसाई. हे काय होतं मूर्ख? काही यमक जोडते आणि यमाकडे जाते तू आता. कोण होता सांग? किती किती खाते चालवते बाई? मेरे मालिक के दुकान में सब लोगों का खाता आता, असं वाटायला लागलं. तुझेही तसंच आहे. कसं जमतं ग तुला? माझा एक नवरा सांभाळला जात नाही, माझ्यानं तू किती गिराईक सांभाळते. चल, फार हौस आहे तुला. तुलाच लावते आता कामावर. फुकट नाही खाऊ घालत. आमची लोकही उपाशी आहे. बोनस मागतात काही काम केलं की नाही. बोलायची पण आता देते चिरीमिरी. खातील तुझ्यासारखी तर पुढच्या वेळेस मागणार नाही, आपोआप बंद. फार यमक जोडत होती. कसा वाटला माझा छंद? असशील हुशार तर ठेवशील तोंड बंद. ठेवलं असतं पण तू खोटे बोलते. तुला काय वाटलं मी मूर्ख आहे की तू म्हणशील चंद्या आहे? मला माहितीये चंद्याचं नाव अप्पाई आहे, पण हा तर नसेल अप्पा. असं बोल ज्याच्यावर विश्वास बसेल. नको ठेव, नाहीतर लावेल वेड तुलाही. आणखी कोणाला वेड लावलाय? फालतू प्रश्न करू नको बरं. चल, तुला काय आयतं खातीये बसल्या बसल्या? आम्हाला काम आहे, रिकामी नाही तुझ्या. तयारी करते. चंद्या बोलावतो आहे. तयार होते. काय काय इथेच राहायचंय? कशाला इथं राहायचं? सोडून दे मला माझ्या घरी. चंद्या दादानं सांगितलं होतं की सोडेल मला. सोडेल म्हणून रात्रीही बोलला तो की सोडेल. चल सोडून दे मला, माझी मुलगी वाट पाहत असेल. पाहू, पण लगेच अपेक्षा करू नको. आमचं एक काम झालं की करू तुझाही विचार. आता फालतू गोष्टीसाठी वेळ नाहीये आमच्याकडे. म्हणून शांततेने बसायचं. 2 दिवस जगू देतोय, जग. तयारी करण्यासाठी श्वेता तिथून निघते.